धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ताणतणाव आणि गडबाजी पाहायला मिळते। ह्या माध्यमातून जी जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्र दुर्गुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सोपवला आणि जे पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले त्या पदाधिकाऱ्यांनी जवळजवळ 72 पदाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून आपली खदखद व्यक्त केली। आता जिल्हाध्यक्ष बी आपल्या बरोबर आहेत आणि पदाधिकारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत। मला सांगा, तुम्ही राजीनामा दिलाय, नेमकं कारण काय आहे? चर्चा वेगळ्या होताना दिसतात। आता सध्या जिल्ह्यात आपल्या निधी सोडून दुसरी चर्चाच नाही। विकास निधी मध्यंतरी वाटप झाला, त्याला स्थगिती मिळाली, परंतु माझं मूळ कारण म्हणजे मला 2 वर्षापूर्वी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली। प्रांताध्यक्ष आमचे तटकरे साहेब असतील, आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचा अपडेट प्रांताध्यक्ष घेतात। एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा आम्ही पाठवलेले काय फोटोज असतील, काय अहवाल असतील, दादानी सुद्धा वेळोवेळी दखल घेऊन माझं जिल्ह्याचं कौतुक सुद्धा केलं की बाबा अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचं काम चालू आहे। आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, पण कुठं तर थोडं खाजगीच बोलताना माझे सर्व सहकारी निधीसाठी आपला प्रयत्न होत नाही, निधी मिळत नाही, हे निश्चित निधीचं जे गणित आहे, जे आता हे बाकीचे तुमचे घटक पक्ष जे आहेत सत्तेतले, ही कसं गणित आहे? तुम्हाला किती निधी मिळाला का मिळालाच नाही, नेमकं काय चालू आहे? अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब आता झाल्यासारखं वाटतंय। आणखीन तर अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही। 20-23% काहीतरी निधी मिळणार आहे आम्हाला, पण मी त्या पलीकडे म्हणेन की प्रत्येक लोकप्रतिनिधीला, काम करणाऱ्या माणसाला निधी मिळावा, जेणेकरून जास्तीत जास्त। मध्यंतरी मी पालकमंत्री महोदयाला पत्र दिलं की जिल्हाभरातील प्रत्येक गावाला निधी कसा जाईल, मग तो कुण्या पक्षाच्या माध्यमातून जाईल हा दुय्यम भाग आहे। तर आपलं जे जिल्ह्याला पाहिजे ते अपेक्षित हे आहे की बाबा निधी प्रत्येक गावाला मिळावा, मग ते शिवसेनेकडून मिळो, BJPकडून मिळो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मिळो, कुठून बी जाऊ द्या, निधी मिळावा ह्या मताचा मी आहे। आणि निधी खूप किचकट गोष्ट होऊन बसली, प्रत्येकाला निधी पाहिजे। 9 कोटीच्या निधीचा काहीतरी विषय होता, ती काय विषय होता? 9 कोटी आम्हाला उशिरा समजले की आम्हाला असं 9 कोटी मिळणार आहेत। तोपर्यंत कसं आहे, आता इथं 2 सत्ताधारी पक्ष आहेत, एक पालकमंत्री महोदय आहेत, दुसरे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। आम्हाला आमदार महोदय नाहीत, खासदार नाहीत, खासदारकीला आम्ही प्रयत्न केला, आम्हाला यश आलं नाही। अशा परिस्थितीत पक्ष चालवणं एवढं सोपी गोष्ट नाही। मग दादा ज्या पद्धतीने काम करतात त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। लवकर उठणे, लोकांची सेवा करणे, लोकांपर्यंत पोहोचणे, एक वेगळं पण जपण्याचं काम केलं। आणि आम्हाला आनंद वाटतोय की बाबा मध्यंतरीच्या चर्चेत, त्या निधीच्या चर्चेत आम्ही नव्हतो। एका पत्रकारांनी बांधवांनी माझ्या लिहिलं या राष्ट्रवादीला कोण गणितात सुद्धा पकड नाही। भले चांगली गोष्ट आहे, पण निधीनं सगळं होणार नाही। आधी तुम्ही लोकांपर्यंत दादा अर्थमंत्री राज्याचे, त्यांच्याकडे ओरडा असते की बाबा हे निधी देत नाहीत आमदाराला, आणि तुम्हालाच निधी देत। अर्थमंत्री फक्त राष्ट्रवादीचे नाहीत। एकदा माणूस अर्थमंत्री किंवा मोठ्या पदावर गेलं तर ते पूर्ण महाराष्ट्राचा असतो, फक्त काय सत्तेतल्याच पक्षासाठी असं नाही। काल परवाचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल की त्या विरोधी पक्षातल्या आमदारांनी सांगितले की दादानी मला निधी एवढा उपलब्ध करून दिला, म्हणजे असे अनेक उदाहरण आहेत। त्याच्यामुळे तुमच्या राजीनाम्याच्या पाठीमागं मला वाटतं गडबाजीचं कारण आहे अशी सुद्धा चर्चा ऐकायला भेटते। नेमकं काय आहे गडबाजी? कशामुळे? 2 वर्ष झालं तुम्ही पदभार स्वीकारलेला, तुमचं काम चांगलं आहे, नेमकं गडबाजी कशामुळे होते? कोण दुसऱ्याला पद पाहिजे का काय नेमकं चालू आहे? नाही, आता मुख्य कारण निधीचं पुढे करून काय लोकांना वाटलं असेल, काय लोक असतील 4 लोक नाराज झालेले असतील, त्यांच्याकडे मी काय अहवालाची मागणी केली, पदाधिकाऱ्याची यादी मागणी केली, कोणाला तर मन दुखावलेलं असते, त्याला निधीचं कारण पुढे करून केलं असेल कदाचित, पण त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही। तो माझा सहकारीच आहे, त्यानं माझ्यासोबत काम केलेलं आहे आणि या पुढील काळात सुद्धा मी जरी राजीनामा देत असेल, नवीन कोणाला संधी मिळणार असेल, त्याच्यासोबत मीच राहणार आहे, आम्ही मिळून काम करणार आहोत। त्याच्यामुळे माझी वैयक्तिक नाराज 2 वर्ष खूप असतात, मला सत्तेतली 2 वर्ष मिळाली, परत तिथंच विषय येतो की सत्तेतली येते तर निधी का नाही, निधी मिळेल, निधी मिळणारी गोष्ट आहे आणि येणाऱ्या अध्यक्षाच्या काळात मिळालं तर आनंदच होईल, काय अडचण नाही। आपल्या बरोबर पदाधिकारी सुद्धा आहेत, मला सांगा कुठलं पद आहे तुमच्याकडे राष्ट्रवादी? मी अतुल जगताप, मी जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग धाराशिव उस्मानाबाद जिल्हा। आता निवडणुका तोंडावर येतात आणि तुमच्या पक्षात हीच घालमेल सुरू आहे। जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय, तुम्ही पत्र पाठवलंय सगळं वरी, काय लिहिलंय त्या पत्रात? काय मागणी तुमची? आता आमची मागणी प्रामुख्याने अशी आहे की आता समोर तोंडावर आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, निवडणूक आहे, नगरपालिका आहेत, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे। मग
कार्यकर्त्याने त्या बाबतीत निवडणूक कशी लढावी तेव्हा आपण जनतेच्या विकास कामासाठी बाबा जनतेचं आपण हे काम केलंय तेव्हा ठीक आहे, एखाद्या त्या प्रभागामधून ह्या ठिकाणी आपण एक नाली रस्त्यावर केले म्हणजे आपल्या पार्टीच्या वतीनं काहीतरी त्या ठिकाणी असं ठळक काम दिसलं पाहिजे. आणि त्याला पैसे नाहीत. म्हणजे आता पैसे नाहीत म्हणता येत नाही पण निधी थोडा मिळाला नाही आम्हाला हो. हा असा विषय ही अशी सगळी नाराजी आहे. आणि दुसरा विषय म्हणजे कसा आहे साहेब इथं आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती मला सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती होती की ह्या ठिकाणी साहेब झेंडा घेऊन उभारणारा कार्यकर्ता उभा करणं फार मोठं आव्हान होतं. अजितदादाच्या राष्ट्रवादीचा हा आमच्याच इथं म्हणजे कारण का ज्यावेळेस मूळ राष्ट्रवादीची होती ते राष्ट्रवादी आपले आदरणीय आमदार राणाजगसिंह पाटील साहेब यांच्यासोबत हो. भाजपमध्ये गेली आणि जी काय लोक जे राहिले होते काय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी राहिले म्हणजे पूर्ण जे राष्ट्रवादीचे पूर्ण कार्यकर्ते होते ते दोन्ही पक्षात राहिले. आता ही नव्यानं जे लोक जे आहेत आता हे नव्याने या जिल्ह्याचे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय विक्रमजी बाप्पा काळे साहेब आमदार साहेब यांनी या जे ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबाच्या अथक परिश्रमामुळे ही लोक या ठिकाणी आज पदाधिकारी आणि ही मजबूत झालेले आहेत. ही सगळी तुम्ही जमवली आणि आता हे राजीनामा सत्र सुरू आहे. राजीनामा आता आम्ही तर 24 तास सोबत आहेत जिल्हाध्यक्ष सन्मान्य जिल्हाध्यक्ष तुम्हाला सांगितलं नाही नाही. थोडी किंचित कल्पना लागू दिली नाही आम्हाला त्यांनी त्याचीच आम्हाला खंत वाटते. बर ठीक आहे. मला सांगा निवडणुका तोंडावर आहेत म्हणजे कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि ही सगळं सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला ही परिस्थिती? मी माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष आहे अजितदादा गटाचे आणि जिल्हा अध्यक्ष लोकप्रिय जिल्हा अध्यक्ष महेंद्र काका दुर्गुडे स्टार्टिंग पासून मी काका संघ आहे. परंतु काकांनी गावोगाव जाऊन शाखा उघडल्या पक्षश्रेष्ठी एवढं मोठं ऑफिस केलं पक्षाचे वर तटकरे साहेब किंवा जे बी आपले पक्षाचे आलेले माणसं कोणी बी जे अधिकारी आलेत कधी ऑफिसला भेट दिली नाही आणि भरारीनं काम करत असतानाही मग पदाधिकारी जोडले पदाधिकाऱ्यांना पदं दिली. मग काय गटाने मग शिवसेना आहे BJP आहे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना निधी मग ते कसे कुठून आणतात निधी काय निधी कुठून आणतात काय माहित नाही. पण आमच्याजवळ कसं नक्क्यापुढं नाक खाजुल्यासारखं अरे तुम्हाला निधी भेटणार तुम्ही सत्तेतच आहोत तुम्हाला निधी सत्तेतच आहोत अशा भानगडी होत पदाधिकारी काकाच्या आदरामुळे काकाला फेस करू शकले नाहीत किंवा मागू शकत नाहीत. मग मागच कुचबुच करायची की काय अध्यक्ष निधीच मागत नाहीत अध्यक्ष निधीच मिळवून देत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं काकाला बी तसं वाटलं आता पुढे आपल्या जिल्ह्यामध्ये जे राज्य म्हणजे वरच्या बॉडीतले आपले बिराजदार दाजी ते आहेत राष्ट्रवादीमध्ये त्यांनी काय प्रयत्न केला नाही का तुम्हाला निधी सगळ्याला भेटा वगैरे असं काय केलं? दाजीचं सांगायचं म्हणजे दाजी लोहाऱ्याला राहते तिथून म्हणजे उमरग्याला राहतात 100 किलोमीटर. मग दाजीनं आले की तिकडे सोलापूरहून मुंबईला जाते दाजी फुटोवरच दिसतात आले की निधीला इकडे तिकडे झालं की नाही दाजीचा यांचा ताळमेळच नाही. त्याच्यामुळं असा संभ्रम आहे. आणि काल दाजी मुंबईला गेले होते मग 2-3 पदाधिकारी येऊन काय 2-3 पदाधिकाऱ्यांनी म्हणले की काका आम्हाला विश्वासच घेत नाहीत काका आम्हाला सांगत नाहीत काका निधी मिळवून देत नाहीत. त्यांच्याकडे कोणचं पद आहे? प्रदेश उपाध्यक्ष दाजीकडे. काय तुमच्याकडे कोणचं पद आहे? मी खलील पठाण प्रदेश संघटक सचिव आहे. आता ही राजीनामा दिला जिल्हाध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना निधी नाहीये तुमचं मध्यंतरी असे गटबाजी सुरू आहे काय चालू आहे? गटबाजी तर दिसून येते उघड कारण आता काही कार्यकर्ते जे ते जाऊन तिथं प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी काही तुम्ही जे पत्र पाठवले आता वरी ते काय पाठवलेत पत्र म्हणजे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा परत हे करावा म्हणजे पदावर त्यांना ठेवा किंवा दुसरा काय विषय त्याच्यात? आता आम्ही जे 60-70 कार्यकर्त्यांनी जे पत्र पाठवलंय आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री सुनील तटकरे साहेबांना की बाबा हा जो जिल्हाध्यक्ष आहे महेंद्र काका दुर्गुडे हे जे आहे ते सतत पक्षासाठी राबणारे आहेत पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी यांचं म्हणजे फार म्हणजे मोलाचा वाटा आहे काय. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुन्हा निधीचा सुद्धा प्रश्न आहे की कार्यकर्त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या समोर म्हणजे येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पाहता निधीचा पण हा प्रश्न एकंदरीत निधीचा महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. बरं तुमचा राजीनामा मंजूर केला का काय झाले आता?
नाही, आणखीन तसं मंजूर करण्यात आलेलं नाही. परत एकदा मी जाऊन तिथं प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती केलेली आहे की एकदा आता चर्चा निघालेली आहे, काय पदाधिकाऱ्याला समजा नव्या पदाधिकाऱ्याला संधी मिळावी अशी वाटत असेल तर मी त्या मताशी सहमत आहे. त्याच्यामुळे नवीन पदाधिकारी लवकरात लवकर नेमावा आणि त्यांच्यासोबत आम्ही निश्चित चांगलं काम करू अशा पद्धतीने मी सांगून आलोय. अद्याप मला अजून निरोप आलेला नाही. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे आहेत ती अर्थमंत्री सुद्धा आहेत आणि ते दुसऱ्या पक्षातील आमदारांना निधी देत नाहीत अशी ओरड असताना धाराशिवमध्येच त्यांच्या पक्षालाच निधी भेटत नाही ही एक वेगळीच गोष्ट आहे. आणि एकंदरीत ही सगळा जी वाद आहे, जिल्हाध्यक्षाचा जी राजीनामा आहे, ह्या संदर्भामध्ये जे अजितदादा पवार पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील तटकरे ते 21 तारखेला धाराशिवला येणार आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर ते हे जी वाद आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळते. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.